विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आता आपण केशवसुतांच्या कवितेंचा परिचय थोडक्यात असे आपण बघणार आहोत. गेल्या व्हिडिओमध्ये आपण काव्यगंध आणि त्या अनुषंगाने आपण प्रस्तावना पाहिली, पण आता केशवसुतांचा परिचय आणि त्यांचे ज्या कविता आहेत 5 त्या कवितांचा आपण अभ्यास करणार आहोत. तर या कवितेतून आपल्याला काय शिकायला मिळणार आहेत किंवा ह्या कविता कोणत्या आशयाच्या आहेत हे पाहण्याआधी आपल्याला थोडं जरा मराठी कवितेची परंपरा थोडी लक्षात घ्यावी लागेल. आधुनिक मराठी कवितेची सुरुवात केशवसुतांपासून किंवा त्यांच्या काव्यापासून झाली. 1885 ते 1920पर्यंतच्या काळातील हे काव्य मराठी वाङ्मयाच्या प्रभावातून निर्माण झाले होते. या आधीच्या काळातील काव्य हे पौराणिक विषयातील कथानकात रमणारे होते. पण 1885 नंतर मात्र निसर्ग, समाज, माणसाचे दैनंदिन जीवन, देशप्रेम इत्यादी नित्याच्या विषयावर काव्यलेखन होऊ लागले. विषय आणि अभिव्यक्ती या दोन्ही दृष्टीने त्यात आधुनिक जाणीवेची कविता लिहिली. हे जितके महत्त्वाचे आहे तितकेच त्यांनी आधुनिक कवितेबद्दल एक नवे भान समकालीनामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला. नव्या आशयाची, नव्या जातीची कविता त्यांनी लिहिली. त्यांनी म्हणजे केशवसुतांनी इंग्रजी कवितेचे आकलन करून कवितेविषयी नवी दृष्टी स्वीकारली आणि ती मराठीमध्ये रुजवली. मराठी कवितेतील स्वच्छंदवाद म्हणजेच रोमॅन्टिक वाद केशवसुतांनी मराठी कवितेत आणला. त्यामुळे कोणताही विषय कवितेला वर्ज्य नाही असे चित्र आपल्याला दिसते. मानवी जीवनातील सुख, दुःख, प्रेम, आशा, निराशा, भावभावना, मानवी जीवनाचे श्रेय याचबरोबर मानव आणि निसर्ग यांच्या परस्पर संबंधाविषयाचे कुतूहल या काव्यविषय हाताळले जाऊ लागले आणि अशाच आशयाची कविता केशवसुतांनी त्या काळामध्ये लिहिली. आपण केशवसूत यांच्याबद्दल थोडक्यात परिचय पाहूया. तर केशवसूत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले तथा केशवसूत म्हणजेच केशवसूत. त्यांचा जन्म इसवी सन 1866 साली मालगुड, जिल्हा रत्नागिरी येथे झाला. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. शिक्षणासाठी त्यांना ठिकठिकाणी वास्तव्य करावे लागले. विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी स्थापन केलेल्या पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ते 1889मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांना या शाळेत असताना टिळक आणि आगरकर हे दोघेही शिक्षक म्हणून लाभले होते. यावरून केशवसुतांच्या जडणघडणीत सामाजिक आणि राजकीय जाणीवांची बीजे रुजली असणार हे लक्षात येते. वडिलांच्या हाताखाली प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते इंग्रजी शिक्षणासाठी बडोद्यास आपल्या बंधूकडे श्रीधर पंतांकडे गेले. पण या बंधूच्या अकाली निधनामुळे 8-10 महिन्यातच त्यांना बडोदा सोडावे लागले. 1890 ते 1896 दरम्यान त्यांनी मुंबई मिशन स्कूलमध्ये शिक्षक म्हणून व खाजगी शिकवण्यासाठी सुरुवात केली. अशा नोकऱ्या केल्या. 1896 ते 1897च्या सुमारास प्लेगमुळे त्यांना मुंबई सोडावी लागली. त्यानंतर खानदेशातील फैजपूर, भडगाव अशा ठिकाणी नोकरीच्या निमित्ताने ते 1903पर्यंत फिरत राहिले. सन 1909मध्ये धारवाड येथे सरकारी नोकरी त्यांना मिळाली. 7 नोव्हेंबर 1905च्या सुमारास हुबळी येथे प्लेगने त्यांचा वयाच्या 39व्या वर्षी मृत्यू झाला. म्हणजेच वयाच्या मानानं खूप त्यांना लवकर मृत्यू आला. अशा या केशवसूतांनी केशवसूत या टोपण नावाने आपलं काव्यलेखन केले. त्यांच्या उपलब्ध कवितांची संख्या एकूण 335 आहे. त्यांनी काही इंग्रजी कवितांचं सुद्धा लेखन केलं आहे. इंग्रजी सॉनेट या सॉनेटच्या अनुकरणातून त्यांनी सुनीत हा काव्यप्रकार मराठीतून आणण्याचे श्रेय त्यांना जाते. त्यांच्या मृत्यूनंतर कविता संग्रह त्यांचा प्रकाशित झाला. असे हे केशवसुतांचा आपल्याला थोडक्यात परिचय आपण पाहिला. त्यानंतर त्यांची जी पहिली कविता आहे अंत्यजाच्या मुलाचा पहिला प्रश्न,
ती कविता पाहण्याआधी आपल्याला त्या कवितेचं आशय पाहण्याआधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की नेमकं हे अंत्यजाच्या मुलाचा प्रश्न या कवितेत केशवसुतांनी काय म्हटलेलं आहे. तर या कवितेमध्ये ते म्हणतात, अंत्यजाचा मुलाचा पहिला प्रश्न ही कविता भारतातील जातीव्यवस्थेवर प्रहार करणारी कविता आहे. दुसऱ्याचे स्वायत्त व्यक्तिमत्व नाकारून त्यांना कनिष्ठ लेखून बंधनात टाकणाऱ्या नाडणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध त्यांनी या अंत्यजाच्या मुलाचा पहिला प्रश्न या कवितेत घेतला आहे. केशवसुतांच्या कवितेचा आविष्कार हा कलेपुरता मर्यादित नव्हता. त्यांची बंडखोरी ही जीवनाच्या सर्व क्षेत्रातील होती. माणूस हा नैतिक कर्ता आहे, ती केवळ सृष्टी नियमाने बांधलेली नाही, ही त्यांची धारणा होती. त्यामुळे माणसाच्या स्वायत्ततेला, स्वातंत्र्याला बाधा आणणाऱ्या सर्व गोष्टीवर त्यांनी प्रहार केला आहे. गावकुसाबाहेरच्या रस्त्याकडेला अस्पृश्याची मुले खेळात दंग आहेत. त्यावेळी एक विप्र म्हणजे ब्राह्मण तेथून जात आहे. या मुलांची सावली अंगावर पडून विटाळ होईल अशी भ्रामक कल्पना त्याच्या मनात आहे. त्यामुळे मुलांना तो तेथून दूर जाण्यास सांगतो. सर्व मुले पळून जातात, पण त्या मुलामध्ये एक मुलगा तिथेच उभा राहतो. तेव्हा चिडलेला विप्र त्या मुलाच्या अंगावर काठी घेऊन जातो. त्या ब्राह्मणाच्या चिडण्याचे कारण त्या मुलाला कळत नाही. तो मुलगा घरी जातो आणि आपल्या आईला सावली पडल्याने काय होणार आहे असं विचारतो. तेव्हा त्याची आई त्याला सांगते, आम्ही नीच बा, ते लोक थोर, तया पाहता होई जे नित्य दूर. आपण नीच असून हे लोक मोठे आहेत, त्यांना पाहता आपण बाजूला सरावे, असे त्याची आई त्या मुलाची समजूत काढते. इथे मुलाच्या अंगावर जाणारा ब्राह्मण, खेळणारी मुलं, मुलांना समजून सांगणारी समजूत काढणारी आई अशी विविध केंद्रे या कवितेला आहेत. वरकरणी ही कविता साधी वाटत असली तरी भारतीय जाती व्यवस्थेवर ती प्रहार करते. सामाजिक प्रश्नावर लिहिलेली ही केशवसुतांची पहिली कविता. समकालीन अस्पृश्यतेविषयक परिस्थितीचे चित्रण करणारा एक प्रातिनिधिक प्रसंग या कवीने हाताळला आहे. अस्पृश्य स्त्रियांची मानसिकता या कवितेतून लक्षात येते. स्पृश्य, थोर, नीच, आपण नीच ही भावना तिच्या मनात कशा प्रकारे रुजली आहे याचे दर्शन या कवितेतून होते. कविता आशय साध्या शब्दात कवीने मांडला आहे. चित्रमयता ही या कवितेची विशेष वैशिष्ट्य सांगता येतील. एकूण सुमारे 31 वर्षापूर्वी सामाजिक परिस्थितीचे भीषण चित्र या कवितेतून डोळ्यासमोर उभे राहते. या भीषणतेच्या जाणीवेतून या कवितेचे कवी केशवसुतांनी लेखन केल्याचे आपल्याला दिसते. म्हणजे आपण स्वातंत्र्यपूर्व काळ जर बघितला तर त्या काळामध्ये आपल्याला वेगवेगळ्या धर्मामध्ये अस्पृश्यता ही पाळली जात होती. अतिशय मानवतेला कलंक असणारी ही गोष्ट होती आणि ह्या सर्व गोष्टींचा ह्या केशवसुतांच्या मनावर सुद्धा परिणाम झाल्याचा आपल्याला दिसून येतो आणि ते कुठंतरी दुःख, अस्पृश्यतेचं दुःख त्यांच्या मनाला कुठंतरी बोचत होतं, टोचत होतं आणि तेच बोचणी टोचणी कवितेमधून शब्दामधून त्यांनी अंत्यजाच्या मुलाचा पहिला प्रश्न विचारला. त्या मुलाला कळत नाही की आपली सावली त्या विप्र म्हणजे ब्राह्मणावर पडल्यानंतर विटाळ कसा होणार आहे, काय सावली पडल्यानं एवढं काय बिघडतं, ह्या लहानग्या त्या मुलाला कळत नाही आहे. तो आपल्या आईला विचारतो, आई सावली पडल्यानंतर काय होतं. तर ती आईच्या मनावर पूर्वीपासून हेच संस्कार आहेत की बाबा ही मोठी माणसं समोर आल्यानंतर आपण त्यांच्यापासून दूर जावं. म्हणजे इतकी दाहकता आणि त्याचं वास्तव त्या स्त्रीच्या मनावर, आईच्या मनावर रुजलं आणि तेच ती आपल्याला मुलाला सांगते आहे. आणि म्हणून अंत्यजाच्या मुलाचा पहिला प्रश्न हा असा आहे आणि या कवितेतून ही अस्पृश्यता आणि ही सामाजिक जी गोष्ट आहे ती समाजाला कलंक लावणारी गोष्ट आहे हे यातून केशवसुतांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अतिशय कमी शब्दामध्ये, साध्या सरळ शब्दामध्ये त्यांनी त्या काळातल्या अस्पृश्यता ही समाजामध्ये त्या काळामध्ये पाळली जात होती त्याच्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. की केशवसुतांची सामाजिक कविता ही कविता आहे. त्याचं सामाजिक त्या काळचं भान केशवसुतांना आहे हे आपल्या या कवितेवरून दिसतं. त्याचबरोबर त्यांच्या इतर ज्या कविता आहेत त्या आपण बघणार आहोत. नवा शिपाई
ही कवितासुद्धा आपल्याला नवी भान, नवी ओळख समाजाची करून देणारी आहे. ती आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत.